नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण अभंग ऐकणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत ज्ञानेश्वरांचा. तर आधी अभंग सांगते आणि मग त्याचा अर्थही सांगते. हरी प्रेम सरोवरी क्रीडती ये मदन कुहरी, प्रेम सरोवरी ये चांदिने निर्मळ, चंदने धवळतीये, पैल वृंदावनी वासुगा गोविंद खेळ तिथे, प्रकृती भक्ती परमातू मातू परमहंसू, ज्ञानदेव म्हणे निवृत्त दासू. याचा अर्थ असा आहे की श्रीकृष्णावर असलेले प्रेम हे सरोवर व मदनाची गुहा आहे असे त्या गोपींना वाटून त्या त्याच्या जलक्रीडा करत आहेत. त्यावेळी कृष्ण प्रेमाचे लख टिपूर चांदणे पडले आहे व अंगाला प्रेमाचे चंदनी उठणे लावले आहे. अशा थाटात तुळशी वृंदावनात असलेल्या कृष्णासोबत त्या गोपिका क्रीडा करतात. तो कृष्ण व गोपींचा खेळ परमहंस स्थितीत पोचलेल्या निवृत्तीदास माऊलींनी सांगितला आहे. निवृत्तीदास हे ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू, मोठे भाऊ. त्यांनी हा जो अभंग आहे तो ज्ञानेश्वरांना सांगितला आणि ज्ञानेश्वर हे ऐकत होते. तर त्यांनी काय सांगितलं, तर श्रीकृष्णावर असलेलं प्रेम हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की श्रीकृष्ण गोपींबरोबर खेळायचा. गोपी जे दूध वगैरे घेऊन जायच्या त्या गोपी त्या श्रीकृष्णाबरोबर खेळायच्या लहान असताना. तर त्या गोपींना असं वाटलं की आपण जलक्रीडा करत आहोत त्याच्याबरोबर. त्यावेळी कृष्ण प्रेमाचे लख टिपूर, कृष्ण प्रेम एवढं होतं त्यांचं की त्यांचं लख चांदणं पडलं आहे असं आणि अंगाला प्रेमाचं उठणं लावलं आहे असं निवृत्तीदासांना वाटलं. अशा थाटात तुळशी वृंदावनात जो थाट होता त्या थाटामध्ये तुळशी वृंदावनात असलेल्या कृष्णासोबत त्या गोपिका जलक्रीडा खेळत आहेत. कृष्ण आणि गोपिकांचा खेळ हे परमहंस स्थितीत म्हणजे अशा स्थितीत पोचलेल्या निवृत्ती महाराजांनी हे सगळं त्यांनी बघितलं आणि ते बघून त्यांनी आपल्याला अभंगाद्वारे आपल्याला सांगितलं. कारण का निवृत्तीदास इतके पुढे पोचले होते की त्यांना हे सगळं म्हणजे श्रीकृष्ण जे काही चाललेलं असेल मागच्या काळातलं पुढच्या काळातलं हे ते बघू शकत होते आणि त्यांनी अभंगाद्वारे आपल्याला हे सांगितलंय. श्रीकृष्णावर प्रत्येकजण म्हणजे श्रीकृष्णावर प्रेम करतो आपण. श्रीकृष्ण हा देव म्हणून प्रत्येकजण काही जण की मी घरात मूर्ती सुद्धा ठेवतात श्रीकृष्णाची. त्याची भक्ती खूप जोरात असते. कारण कलावती आई सुद्धा श्रीकृष्णाची भक्ती करत होत्या. तर असे काही जण आहेत की श्रीकृष्णाची भक्ती करतात. तर श्रीकृष्णाची भक्ती असलेले अनेक जण म्हणजे गोपिका असू देत किंवा राधा असू दे, तर ही भक्ती श्रीकृष्णावरची करत होत्या. ज्यावेळेस अशा ठिकाणी म्हणजे त्यांचं जे म्हणजे निवृत्तीनाथ होते त्यांनी ते परमहंस म्हणजे ज्या स्थितीत आपणही पोचू शकत नाही अशा स्थितीत ते पोचलेले होते. त्या पोचलेल्या स्थितीमध्ये परमहंस असलेल्या पोचलेल्या स्थितीमध्ये निवृत्ती माऊलींनी आपल्याला हा अभंग सांगितलाय. तर हा अभंग कसा वाटला तो मला सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा आणि जर असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जेव्हा चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा असे अभंग तुम्हाला ऐकायला मिळतील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असेच अभंग घेऊन भेटूया. तोपर्यंत तुम्ही सुद्धा निवृत्तीनाथांसारखा आपण आपल्याला परमहंसापर्यंत पोहोचता येईल की नाही माहीत नाही, पण नक्की पोहोचू आपण. पण त्यासाठी आपल्याला त्या श्रीकृष्णाची विठ्ठलाची आपल्याला आराधना करायला लागेल किंवा
आराधना किंवा त्यांचं नामस्मरण आपल्याला करावं लागेल, त्यावेळेला आपण तिथपर्यंत पोहोचू. तर असंच तुम्ही पण नामस्मरण करत राहा आणि मनात आनंद निर्माण करा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.